स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास, बहिर्जी नाईकांचे श्रीगोंद्याच्या पेठ्यांची पाहणी। ठिकाण श्रीगोंदा। जुन्नर पासून जवळ असलेल्या श्रीगोंद्याची पेठ ही मोगलांना भरमसाठ उत्पन्न करून देणाऱ्या पेठांत समाविष्ट होती। तिथे हिरे, माणिक, पाचू यासारख्या रत्नांचा, सुवर्णाचा आणि रेशमी कापडांचा प्रामुख्याने व्यापार होत असे। या पेठेमधून कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचत असे। पूर्वेस बंगाल, पश्चिमेस सोपारा, कल्याणपर्यंत ह्या पेठेमधून कच्चा माल निर्यात केला जात होता। या पेठेवर पूर्णपणे मोगलांचे नियंत्रण होते, त्यांचे संरक्षण होते। श्रीगोंद्याच्या पेठेची संरचना उत्कृष्ट अशी होती। पेठेच्या बाहेरील तलावाजवळ बैलगाड्यांना थांबण्याची व्यवस्था केली होती। प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडी पायथा असलेल्या लाल विटांच्या दुमजली इमारती होत्या। त्या इमारतीतील दुकानांना व्यवस्थित क्रमांक दिले होते। दुकानाच्या बाहेर बांबूच्या सहाय्याने रंगीत कापडांचे तंबू उभे केले होते। त्यांच्यावर ऊसाच्या कोरड्या पानांचे आच्छादन करण्यात आले होते। त्यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण होत होते, तर पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट दुकानांच्या ओट्यावर पडत नसे। दुकानासमोर नीट मोकळी जागा होती, त्यामुळे लोकांना सामानाची ने-आण व्यवस्थित करता येत होती। पेठेत प्रत्येक वस्तूच्या दुकानाची विशिष्ट जागा होती। दुकानाच्या आत मालाच्या साठ्यासाठी तळघरे होती। पेठेच्या सुरुवातीला धान्यांची पेठ होती, नंतर कापडाची आणि नंतर शस्त्रसज्ज सैनिकांच्या पहाऱ्यात सुवर्ण आणि रत्नांची पेठ होती। त्या पेठेत 8व्या क्रमांकावर जगन्नाथ शेठचे सगळ्यात मोठे दुकान होते। त्या पेठेच्या उत्तर टोकावर त्याचा कारखाना सुद्धा होता, ज्यात सुवर्ण मूर्त्या घडवल्या जात असत, आभूषणे तयार केली जात असत। जगन्नाथ शेठचे मोगल दरबारात सततचे जाणे येणे होते। मोगल सरदारांसाठी आभूषणे जगन्नाथ शेठच्या कारखान्यातूनच जात असत, त्यामुळे श्रीगोंद्यात जगन्नाथ शेठची विशेष प्रतिष्ठा होती। परंतु प्रतिष्ठेच्या अनुरूप त्याची कार्ये नव्हती। वयाची 50शी पार केलेला हा व्यापारी मोगलांसमान क्रूर आणि धूर्त होता। आज तो त्याच्या दुकानात त्याच्या एका कारागिराला मारहाण करत होता। कारागिराच्या बंडीला पकडून त्याने फरफडत बाहेर आणले। दुकानाच्या बाहेरील पायऱ्यावरून त्या कामगाराचे कंबरडे खरचडत नेले। तो वेदनेने किंचाळत होता। जगन्नाथ शेठने त्या कारागिराला रस्त्यावर ढकलून दिले। तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत जाऊन पडला। त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, ओठातून रक्ताची धार लागली होती। तो कसाबसा उठून हात जोडून बोलू लागला, मालक, चूक झाली। त्या कारागिराचा 5 वर्षांचा मुलगा त्याच्याजवळ जाऊन रडत होता, मालक, यापुढे नाही आणणार मी मुलाला दुकानात, त्याचा हट्ट होता म्हणून आणले होते। कारागीर विवळत म्हणाला, माझ्या बापाला कशाला मारतो, तुझे दात तोडून हातात देईन। तो लहान मुलगा ओरडून म्हणाला। जगन्नाथ शेठ रोषाने झपाझप पावले उचलून पुढे आला होता। तो त्या मुलाच्या मानेला पकडणार इतक्यात त्या मुलाने शेठच्या हाताला चावा घेतला। चावताळून शेठने मुलाला जमिनीवर आपटले। दगडावर डोके आदळल्याने त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला। त्याचा पिता, तो कारागीर, आर्त आकांत करत रडत होता। पेठेतील लोक बघ्याची भूमिका घेऊन फक्त ते विदारक दृश्य पाहत होते। त्या गर्दीत नायकांचा एक हेरही होता, परंतु तो सुद्धा त्या कारागिराच्या मदतीसाठी पुढे आला नाही। मोठ्या संयमाने त्याने त्याच्या हृदयावर दगड ठेवला होता। तो एका मोहिमेवर होता। कारागिराची बाजू घेण्यासाठी तो पुढे आला असता तर कदाचित नगर रक्षकांनी जगन्नाथ शेठच्या फिर्यादीवरून त्याला कैद केले असते आणि मोहीम अर्ध्यावरच राहिली असती। मग अशा कितीतरी कारागिरांवर होणाऱ्या अन्यायांना तो थांबवू शकला नसता। दिवाणजी, शेठ ओरडला। त्या कारागिराच्या मुलाला उचलण्यासाठी पुढे झालेल्या दिवाणजीची पावले जागेवरच थांबली। कामाचा प्रचंड व्याप आहे, त्यावर लक्ष द्या। जगन्नाथ शेठ क्रोधाने ओरडला। होय शेठ, दिवाणजी म्हणाला। दत्तू शेठची थकबाकी का मिळाली नाही, जगन्नाथ शेठने विचारले। उद्या त्यांच्या कारखान्यावर जाऊन येतो, दिवाणाने आश्वासन दिले। ठीक आहे, आणि याला त्याच्या पोराला घेऊन निघायला सांगा, गोंधळ नको माझ्या दुकानासमोर, रागाने पाहत जगन्नाथ शेठ म्हणाला। रक्तबंबाळ झालेला कारागीर त्याच्या मृत पुत्राच्या पार्थिवाकडे पाहून दुसमसत रडत होता।
नायकांच्या हेराची क्रोधपूर्ण दृष्टी जगन्नाथ शेठच्या दुकानाच्या द्वाराकडे खिळून होती। त्याने काहीतरी मनोमन निश्चित केले होते। दुसऱ्या दिवशी दापोलीचे प्रसिद्ध व्यापारी शांतीलाल शेठ श्रीगोंद्यात आले होते। त्यांची स्वारी मोठ्या ताफ्यासह पेठेत पोहोचली होती। कांतीलाल रथात बसून होते। डोक्यावर पिवळसर पगडी, घेरदार मिशा आणि रोखून पाहणारी नजर त्यांचे व्यक्तिमत्व आणखी खुलवत होते। त्यांनी अंगावर शुभ्र सदरा पेहरला होता। कमरेखाली शुभ्र धोतर होते। अगदीच गर्भजात श्रीमती त्यांच्या रुबाबावर झळकत होती। कांतीलाल शेठने त्यांच्या रथासोबत चालणाऱ्या देवानाला इशारा केला। त्या इशाऱ्यात कांतीलाल शेठला काय म्हणायचे होते हे देवानाने अचूक ओळखले आणि तो पटकन समोरील दत्तू शेठच्या दुकानात गेला। कांतीलाल शेठच्या वेशात खुद्द बहिर्जी नाईक होते। त्यांच्या 20 सहकाऱ्यांसोबत त्यांनी ते मोठे धनिक असल्याचे सोंग घेतले होते। कांतीलाल उर्फ बहिर्जी नाईक यांचा दिवाण दत्तू शेठच्या दुकानात आला। दत्तू शेठने सर्वप्रथम त्याची विचारपूस केली। त्यावर दिवाणाने मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीचा अधिकारी असल्याच्या तोऱ्यात उत्तर दिले, मी धनंजय, दापोलीचे धनिक व्यापारी कांतीलाल यांचा दिवाण। दत्तू शेठ पटकन पुढे आला आणि त्याने धनंजयला आसनावर बसण्यास सांगितले। धनंजयने नकार दिला आणि सांगितले, आमचे मालक बाहेर आहेत। शनी शिंगणापूरहून परतीच्या मार्गावर होतो। मध्येच मुक्कामाच्या ठिकाणी मालकांना स्वप्न पडलं की श्रीगोंद्याच्या पेठेतून व्यापार केला तर व्यापारात वृद्धी होईल। एरवी दक्षिणेतून माल मागून पर्शिया आणि रोमला पाठवतो, परंतु आता श्रीगोंद्यातून पुरवठा हवा आहे। अहो मग निश्चिंत व्हा, थांबा, मालकांना बोलवात, म्हणत दत्तूशेठ धावत दुकानाबाहेर गेला। त्याच वेळी दत्तूशेठच्या दुकानात थकबाकी वसुलीसाठी आलेल्या जगन्नाथ शेठच्या देवानाने धनंजय आणि दत्तूशेठ मधला वार्तालाप ऐकला होता। तो धावत जगन्नाथ शेठच्या कानावर ही बाब टाकण्यासाठी निघाला। कांतीलाल शेठ रुबाबात रथातून उतरून दुकानात आले। दत्तू शेठने त्यांचे उत्तम स्वागत केले। बाहेर त्यांच्या ताफ्यातील माणसाने कांतीलाल शेठ हे व्यापार सहकार शोधण्यासाठी श्रीगोंद्यात आल्याची बातमी पेठेत पसरवली। एक एक व्यापारी घेऊन त्या माणसाजवळ आपला व्यापारातला अनुभव, आपले समृद्धी ऐकवत होता। बहिर्जीचे हेर प्रत्येकाच्या दुकानात जाऊन ते व्यापारी व्यापार सहकारी होण्यास सक्षम आहेत का ते तपासून पाहत होते। त्यासोबत ते प्रत्येक दुकानातील ऐवजाची बारकाईने पाहणी करत होते। दत्तू शेठ स्वतःला भाग्यवान समजून कांतीलाल शेठच्या पुढे नतमस्तक झाला होता। कांतीलाल शेठने संपूर्ण दुकानात नजर फिरवली। हातातील गुप्तेच्या सुवर्ण मुठीवर दोन्ही पंजे ठेवत ते म्हणाले, दत्तू शेठ, आम्हाला व्यापार सहकारी शोधायचा आहे। एखादी वस्तू विकत घ्यायची नाही। जहाजेच्या जहाजे भरून आम्ही माल रोमला पाठवतो। तुमच्याकडे सुवर्ण आणि रत्नांचा फारसा साठा दिसत नाही। दत्तू शेठ पटकन उठून उभा राहिला। त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले। दत्तू शेठला कोणत्याही परिस्थितीत ही संधी गमवायची नव्हती। गैरसमज आहे मालक तुमचा, चला तुम्हाला आमचा साठा दाखवतो, म्हणत दत्तू शेठ कांतीलाल शेठला घेऊन दुकानाच्या तळघराकडे जाऊ लागला। जाता जाता म्हणाला, कसा आहे, सगळा ऐवज बाहेर काढून ठेवू शकत नाही ना, लुटमार काय सांगून होते का? हे ऐकून कांतीलाल क्षणभर थांबले, काहीतरी विचार करू लागले। कांतीलाल शेठला विचार चक्रात हरवलेले पाहून दत्तू शेठने विचारले, काय झालं मालक? काही नाही, मोगल सैन्य तुम्हाला संरक्षण देत नाही का? देते ना, पण सध्या मोगल सैन्य युद्धावर गेलं आहे। त्याने सगळ्या व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। मोजके सुरक्षा रक्षक आहेत, ते सुद्धा प्रौढ ताजेतवाने नाहीत। खरं तर दिवसा धोका नाही, पण रात्रीच्या वेळी मोगली रक्षक फार निष्काळजीपणे पहारा देतात। त्यांचं काय जातंय, नुकसान आपलं होतं ना, तेव्हा आपण आपली खबरदारी घेतलेली बरी। बोलता बोलता दोघे तळघराच्या लाकडी द्वारापर्यंत पोहोचले होते। काळ्याशार द्वाराला मोठे कुलूप लागले होते। दत्तू शेठने कमरेवरच्या नेसना खालून एक चावी काढली आणि कुलपात घातली। कुलूप उघडले आणि दोन्ही हाताने ढकलून दार उघडले। द्वार अतिशय मजबूत होते। त्याच्यावर लोखंडाच्या आडव्या पट्ट्या लावल्या होत्या आणि बाहेरच्या दिशेने पोलादी अनकुचिदार टोक असलेले खिळे होते। द्वारावर ओंडक्याने कोणी प्रहार करू नये म्हणून ते संरक्षण होते। द्वाराच्या आत काळोख पसरला होता। दत्तू शेठने द्वाराबाहेर भिंतीवर लटकवलेली मशाल काढून पुढे गेली। त्या मशालीच्या साहाय्याने
त्याने तळघराच्या मध्यभागी असलेल्या खांबाला आधीच खोचून ठेवलेल्या चारही बाजूला तोंड असलेल्या 4 मशाली पेटवल्या। आता तळघरात पिवळा लखलखाट झाला होता। एकावर एक रचून ठेवलेल्या सुवर्ण विटा चकाकत होत्या। मोत्यांच्या माळा पोलादी पेटाऱ्यामध्ये बंद करून ठेवल्या होत्या। हिरे माणिक अशी रत्ने सुद्धा पेटाऱ्यामध्ये बंद होती। उत्तम, परंतु दत्तूशेठ प्रत्येक महिन्याला आम्हाला असा ऐवज लागेल। आम्ही अजून एक व्यापारी शोधतो, परंतु तुमच्यासोबत आमची भागीदारी तुम्ही पक्की समजा। 6 दिवसांनी मी संपूर्ण सुरक्षेसह ताफा पाठवेन आणि माल त्यासोबत पाठवा, तेव्हाच तुम्हाला व्यापाराचा नफा देईन, कांतीलाल शेठ म्हणाले। दत्तू शेठच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव तरळून गेले होते। एक गोष्ट मात्र त्याला खटकली होती की कांतीलाल शेठने आणखी दुसरा व्यापार सहकारी शोधायचे ठरवले होते। कांतीलाल शेठने फक्त त्याच्यासोबतच व्यापारी संबंधित ठेवावे असे त्याला मनोमन वाटत होते, पण कांतीलाल शेठची मागणी त्याच्या कुवतेपेक्षा जास्त होती हे त्याच्या ध्यानात आले होते। मिळाले त्यावर समाधानी राहून दत्तू शेठने सहमती दर्शवली आणि मशालेच्या खाली खांबाला खिळा मारून त्यावर टांगून ठेवलेला कपडा काढला। तो कपडा त्या मशालेवर बसकन टाकत त्याने मशाली विझवल्या। द्वार पुन्हा बंद करून त्याने तळघराच्या बाहेर आले। दत्तू शेठ, तुमचा सर्व माल 6 दिवसांनी पहाटे लवकर तयार ठेवावा। माझी माणसं त्या दिवशी पहाटेच पोहोचवतील आणि अंधार असतानाच निघतील, म्हणजे संध्याकाळ होण्याआधी घाट पार करून त्यांना बाहेर पडता येईल, कांतीलाल शेठ म्हणाले। होय, तुम्ही निश्चिंत राहावं। कांतीलाल शेठ दुकानाच्या बाहेर आले। त्याने आजूबाजूच्या ठिकाणावर लक्ष दिले आणि दुकानाच्या बाहेरील कमानीच्या टोकावर लागलेला हिरवा रंग निशाणी म्हणून ध्यानात ठेवला। परंतु रात्रीच्या अंधारात अजून दुसरे ठळक खून त्यांना पटकन दिसावी म्हणून त्याने दुकानाच्या बाहेरील गुलमोहराच्या झाडाला लक्षात ठेवले। संपूर्ण पेठेत ते एकमेव गुलमोहराचे झाड होते। कांतीलाल शेठचा ताफा पुढे गेला। आणखी 2-3 व्यापाऱ्यांशी चर्चा झाल्यावर एक साथीदार कांतीलाल शेठच्या जवळ येऊन म्हणाला, पेठेतला प्रमुख व्यापारी राहिलाच नाही, जगन्नाथ शेठ थोडा क्रूर आणि रागीट आहे, त्याच्याकडे आपण सर्वात उशिरा भेट देऊ, कांतीलाल शेठ म्हणाले। पण असं का, साथीदाराने विचारले। त्याचा राग पाहायचा आहे। इतक्यात 2-3 घोडेस्वार कांतीलाल शेठच्या ताफ्याच्या समोर येऊन उभे राहिले। कांतीलाल शेठ उर्फ बहिर्जी नाईकांनी त्यांना रोखून पाहिले। त्या घोडेस्वारांच्या मागून एक पालखी आली, त्यातून जगन्नाथ शेठ बाहेर आला। घोडेस्वारांच्या पुढे येऊन बोलू लागला, या पेठेत सगळ्यात आधी आमच्याशी व्यवहार केला जातो। नाईकांनी ईर्षेने स्मित केले। ते काही बोलण्याआधी नाईकांचा दिवाण पुढे जाऊन बोलू लागला, तुम्ही कोणाशी बोलत आहात याचं भान आहे का? तू कोणासमोर उभा आहे याचं तुला भान आहे का? मोगल सल्तनत मध्ये पार आग्र्यापर्यंत आम्ही व्यापार करतो। कांतीलाल शेठ रोम पर्यंत व्यापार करतात। हे ऐकून जगन्नाथ शेठचे डोळे किंचित विस्फारले गेले, परंतु तो त्याच्या रागीट स्वरात पुन्हा बोलू लागला, श्रीगोंद्यातून व्यापार करायचा असेल तर सुरुवात जगन्नाथ शेठ पासून होते। हा इथला नियम आहे। आम्ही हे असे नियम मानत नाही, कराऱ्या आवाजात कांतीलाल शेठ म्हणाले। मग तातडीनं ह्या पेठेच्या बाहेर जायचं, जगन्नाथ शेठ म्हणाला। मोगल ठाणेदाराचा व्यापार सहमती परवाना घेऊनच पेठेत प्रवेश केला आहे, नाईकांचा दिवाण म्हणाला। आम्ही मोगल युवराज औरंगजेबाच्या विश्वासातले आहोत, ठाणेदाराचा परवाना आम्हाला मातीमोल आहे, जगन्नाथ कुत्सित हसत म्हणाला। हे बघा, एक व्यापारी म्हणून आम्हाला सोयीस्कर असेल तिथून आम्ही व्यापार करू शकतो, दिवाण म्हणाला। श्रीगोंद्यात नाही, जगन्नाथ शेठ म्हणाला। हे बघा, तुम्ही चुकीची वर्तणूक करत आहात। एखाद्या व्यापाऱ्याची वागणूक इतकी उर्मट असू शकत नाही, दिवाण धनंजय म्हणाला। जगन्नाथ शेठ आणि दिवाण अगदी समोरासमोर उभे होते। क्षणात तेथे गर्दी जमली होती। बोलताना जीभ सांभाळ, नाहीतर तुमच्या शेठ सकट सगळ्यांना कैद केलं जाईल, जगन्नाथ शेठ चवटाळून बोलू लागला। तुम्ही व्यापारी असल्याचं भान ठेवा, दिवाण म्हणाला। दिवाणाचा चढता आवाज ऐकून जगन्नाथ शेठचा क्रोध अनावर झाला। तो त्वेषाने पुढे आला, मला कसं वागायचं ते शिकवू नकोस, असे म्हणत जगन्नाथ शेठने दिवाणाच्या कानशिलात एक चपराक लगावली। रथात बसलेले कांतीलाल शेठ उर्फ बहिर्जी नाईक उठून उभे राहिले। एक साथीदार रथाजवळ येऊन पुटपुटला, हाच तो व्यापारी, नाहक एका बालकाला मारलं होतं यानं। नाईक रथाच्या खाली उतरले
आणि धोतराचा एक सोंगा उजव्या हातातून डाव्या हातात पकडला। त्याने बाजूला असलेल्या दुकानाच्या छपराला पेलणाऱ्या बांबूच्या पायथ्यावर लाथ घातली। बांबू उकडून जमिनीवर पडणार तोच नायकाने विजेच्या चपळतेने कमरेच्या अंतरावर तो पकडला। डाव्या हातातील धोतराचा सोंगा अजून तसाच हातात होता। त्याने हातात पकडलेला बांबू हवेत गोल गोल फिरवला। हवेत फिरलेल्या बांबूचा सुई असा आवाज झाला। जगन्नाथ शेठ क्रोधाने पाहत होता। त्याचे अंगरक्षक पटकन पुढे आले। कांतीलाल शेठने बांबू फिरवणे थांबवत म्हटले, सगळं शांतपणे होऊ शकतं तर तंटा का करायचा। परंतु कांतीलाल शेठ उर्फ भैरजी नाईकांचे शांततापूर्ण शब्द जगन्नाथ शेठच्या पचनी पडले नव्हते। त्याने अंगरक्षकाच्या कमरेतील सुरी उपसली आणि पुढे झेप घेतली। सुरी हातात आडवी धरून त्याने कांतीलाल शेठच्या गळ्यावर आडवा वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु कांतीलाल शेठ उर्फ भैरजी नाईकांनी एक पाय मागे घेऊन तोल मागच्या बाजूला टाकत जगन्नाथ शेठचा वार चुकवला। तसे कांतीलाल शेठचे सगळे रक्षक धावून आले आणि त्यांनी जगन्नाथ शेठच्या मानेवर तलवारी धरल्या। जगन्नाथ शेठचे रक्षक मागच्या मागे पांगले। कांतीलाल शेठने रक्षकांना मागे हटण्याचे हातानेच आदेश दिले। रक्षक 4 पावले मागे गेले। कांतीलाल शेठने जगन्नाथ शेठला पुढे येण्याचा इशारा केला। त्याचबरोबर जगन्नाथ शेठने सुरी वेगाने फिरवली। कांतीलाल शेठने स्वतःला सावरत एक पाऊल मागे जाऊन दुसऱ्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवला आणि दोन्ही हाताने बांबू पकडून वेगाने हवेत फिरवला। तो बांबू त्याने जगन्नाथ शेठच्या उजव्या खांद्याच्या आणि मानेच्या मधल्या मांसावर आपटला। जगन्नाथ शेठने स्वतःची मान घट्ट पकडली। त्याच्या हातातील सुरी जमिनीवर आपसूक पडली होती। वेदनेने विवळत जगन्नाथ शेठ जमिनीवर कोसळला। काय चिरली का रग? कांतीलाल शेठ म्हणाले। जगन्नाथ शेठ तळमळत होता। त्याच्या मुखावाटे एक शब्दही निघत नव्हता। कांतीलाल शेठने त्याला हाताचा आधार देऊन उठवले आणि रथात बसायला सांगितले। चला शेठ, तुमच्या कारखान्यावर घेऊन चला। व्यापारात तुमच्यासोबत भागीदारी करू इच्छितो। जगन्नाथ शेठने मानेला पकडून ठेवत कांतीलाल शेठकडे पाहिले आणि त्यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली। जगन्नाथ शेठला नायकाने त्यांची ताकद दाखवली होती, परंतु जगन्नाथ शेठचे सामर्थ्य नायकांना पाहायचे होते। लुटीसाठी त्याचा कारखाना चिन्हित करायचा होता।